एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद, छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी, सरकारचे 1620 कोटी वाचले, एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट, आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश, शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा आरोप, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश. इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले, सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबर देखील नाही, माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला, नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, प्रशांत कोरटकरांची प्रतिक्रिया. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता, मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं, अमोल कोल्हेंचा मोठा दावा. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचा दुसरा दिवस, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अध्यक्षतेत टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा.